तर मंडळी पुन्हा असतात तुमच्या काय नव्या व्हिडिओमध्ये. सकाळी सकाळी उठून मी आले छतवर. सकाळी 6 वाजता उठून मी छतवर येऊन माझे सगळे वर्कआउट करून घेतले. हे बघा पंप पंप बघा, फक्त पंप आहे ना, एकदम तगडा पंप. शर्टून दिसून आले, शर्ट जरा लूज तर दाखवतो तुम्हाला पंप. हे बघा पंप. तर वर्कआउट करून घेतलो, हनुमान दंड करून घेतलो, योगा करून घेतलो, मेडिटेशन करून घेतलो. आणि ह्याच्या बाद आज रविवार म्हणलो चला आज ब्लॉग करूया आपल्या व्ह्यूअरसाठी, आपल्या हर एक माणसासाठी. बघा आता नजारा किती थंडगार वातावरण झाले. रात्रभर पाऊस पडला, रात्रभर तुम्हाला दाखवतो. हे बघा आता वातावरण बघा काय मस्त झालं. आहे का एकदम तगडा. तर आता काय नाही, आता आंघोळ करायचं, मग पुढचं सगळं व्हिडिओ काय काय आपण कुठं जाणार आहोत ते सगळं तुम्हाला दाखवू शकतो मी. ओके चला जाऊया खाली आणि व्हिडिओमध्ये एंडपर्यंत राहा. आज काही ना काही क्रेझी होणार आहे. आणि मम्मी आणि पप्पा आणि दीदी बी आल्यात आज काल. चला तुम्हाला दाखवतो, भेटूया थोड्या वेळानंतर. तर मंडळी चलो आता जाऊ दूध आणाय. सुबह सुबह की बेला, हरिओम चले दूध लेने डेयरी फार्म. ए दूधवाले ए दूधवाले ए दूधवाले ए दूधवाले कडत जावं लागते. दूध घ्या दूध, दूध घ्या दूध. सकाळी सकाळी वातावरण एकदम फ्रेश आहे. मी आणलो आता दूध. हे दूध देऊ घरी, त्याचं करू ताक, लस्सी, चाय. काय का करणार ते घरातले करतात, मम्मी करते, आपण नाही. तर बघू नाश्त्याला काय आहे आणि मग तुम्हाला दाखवू नाश्ता. आणखी आज गेल्या कुठं तर बाहेर जाणार आहोत, ते बी दाखवतो तुम्हाला. हां दूध घ्या. चलो चले हम नाश्ता लाने. माझ्यासाठी नाही, घरातल्यासाठी. माझ्यासाठी नाश्त्यामध्ये राहते फक्त इडली 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 इडली. आणि आज संडे आहे तर चीट मिळली आहे. आणि जास्त काही खायला आम्ही एकदाच खातो दिवसातून. 1 मील इज इक्वल टू चीट मील, बाकीचं हेल्दीच. मी निघालो आता नाश्ता नाही, बाहेर ऊन निघाले नुसतं गरम चटकदार. चलो चलते है, जल्दी जल्दी जाके नाश्ता लाते है, नाश्ता लाके खाते है, फिर पढ़ते बैठते है. हेच काम आहे मला आता दिवसभर. संडे म्हणलं तर नुसतं टाईमपास घंटाभर, त्याच्या बाद रोजचे काम. चलो आता फक्त जाऊन पटपट नाश्ता आणतो, मग तुम्हाला बोलतो. तर मंडळी आता चाललो आहे घरी. लोका नाश्ता घेतलेलो आहे. नाश्ता घेऊन मी निघालो आता घरच्या साईडला. नाश्ता घेऊन निघालो घरी. पटापट घरी जाऊत, हे त्यांना नाश्ता देऊत, मग ह्याच्यातली आपली इडली काढून इडली खात बसायचं. आपला डोसा नाही ना, काही नाही, फक्त इडली. आणि आज संडे आहे, कसं बी एक टाईमला चीट मील मी करतो संडेला, रोजच्या दिवशी नसते. आणि आता विंटर आग चालू होईल, ते बी करायचे. तर विंटर आगचं पक्का बघत राहा. नाश्ता घेऊन आला घरी, आता पटापट नाश्ता देऊ आणि बसू टाकू.
आणलो बघा नाश्ता. तर मंडळी आंघोळ करून सगळं टकाटकमध्ये रेडी झाले पुरा. आता वाजलेत किती वाजलेत माहीत नाही, बघून सांगतो मागून तुम्हाला. वाचत बसलो तो मस्त, वाचत बसून तीन हेन करून आंघोळ करून वाचत बसून आत्ता व्लॉग करायला मी 2-3 घंटे वाचत बसलो तो. पप्पा म्हणाले वाचत बसायचं, मग 2 घंट्याच्या बाद टाईम घ्यायचा, मग तुम्हाला काय करायचं. आता वाजले 12:30 आणि आता मला लागले भूक. तर मी खातो आता हे केळ, एक केळ प्रोटीनसाठी आणि त्याच्यावर घालून हनी. नंबर 1 लक्षात. आता तुम्हाला दाखवतो, कसं दाखवू हो का. आमचे पुस्तकं बघा, पुस्तकं नुसतं पुस्तकं पडले. इथं पुस्तक हो का, हे पुस्तक मॅक्स, हे मॅक्स हो का नुसतं लिवायचंच आहे. अजय हो का, एवढे क्वेश्चन्स पाठ करायचे, ते टिक केलेले झालेत, आता बाकीचे राहिलेत बघा. नसते, सोपं नसते रे बाबा 12 काढणी. ज्याने बी आता 12 आहे त्याला माहीत राहते, बाकीच्याला माहीत नाही. आता तुम्हाला मी खायचं दाखवतो मस्त एकदम. थांबा. पहिले केळ काढून घेऊत. केळ खालो गाइज, केळ खाऊंगे गाइज. इस छिलके को फेंकते इधर, बाद में लेके जाएंगे उधर. अब इसको करेंगे कटिंग. इधर रखता है मतलब तुम्हारे को दिखता है. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 पीस झाल्यात. 21 हे बघा. आता ह्याच्यावर टाकू हनी. हनी बी कुठं गेला हनी बी. यो हनी सिंगर. ये लीजिए हनी, सनफ्लावर हनी. दिमाग की बत्ती खुली, दिमाग की बत्ती खुल गई. अब देखो तुम, ये देखो दिखता है हनी सब पे गिरे सोए. अब मैं इसको खाता है. ये एक पीस उठाया, ये देखो हनी एकदम टेस्टी भाई टेस्टी. चला आता तुम्हाला हे खतम करून मग तुम्हाला भेटतो. काय आहे 12 म्हणजे काय आहे? मेन स्टेज आहे. मेन स्टेज जीवनातलं मेन स्टेज 12वी आहे. मग 10वीला का बरं म्हणलो 10वी मेन स्टेज आहे म्हणून? 10वी झाल्यावर तर 12वी आल्यावर म्हणला तुला. 10वी बघा गाईज बघा, पहिले का म्हणलो पप्पा तुम्ही 10वी मेन स्टेज आहे, मग त्याच्या बाद आता मला 12वी मेन स्टेज आहे. मला कोणचं मेन आहे ते सांगा जास्त. एज्युकेशन तो का करायला तिथे
तुला नाही मम्मी, तू भाकरी करायचं माहित आहे. जिद्दी का करले मनी बोलले मन्या. मन्या बोलले नसते. तर मंडळी आता मी चालू दही आणाय पटापट. की दही आणायची विसरल्यात त्याने आणि मला सांगाय नाहीत, मी होतो मधी. चला पटापट जाऊन दही आणायचं. लेट्स गो. दही आणायचे. दही 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 दही. आज आहे भोपळ्याची भाजी आणि त्याच्यासोबत दही. दही आणाय विसरल्यात. आता मला जा म्हणजे तुम्ही पळत आला. दही आणाय गेलतो आणि सोबत बघा काय आणलं. हे चिप्स आणि डेअरी मिल्क. दीदी म्हणली डेअरी मिल्क द्या आणि हे चिप्स आणलं मम्मीने दी पप्पासाठी. चला हे देऊ पटापट आणि जेवून घेऊ. तर मंडळी आजचा ब्लॉग मी एंड कराय वाटणं आले पण एंड करावं लागेल. आजच्या ब्लॉगमध्ये काही तेवढं सिरियस नव्हतं, काही फनी नव्हतं. का बरं की दिवसभर पाऊस पडला तर वरी जाऊन पावसात भिजावून तुम्हाला ते तर दाखवा म्हणून त्याच्यात जर हसिवा म्हणलं होतं. तर घरी म्हणले पावसात भिजला मार खातास, वाचत बस 12वी आहे. काय करू शकतो, काय करू शकणार. तर आजचा ब्लॉग इथेच एंड करतो. बघतो आज 1-2-3 दिवसात मी बाय चान्स कुठेतरी जाणार आहे. मी देवाकडं, देवाच्या मंदिरात. तिथं टूर करून मी तुमच्यासाठी टूरचं ब्लॉग आणेल. येता जाता काय काय रस्त्यातलं हे येते. तर प्लीज त्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ पसंत आली तर बी लाईक करा, पसंत आली तर कमेंट करा. धन्यवाद. जय श्रीराम. राम राम. व्हिडिओ बाय बाय. लाईक आणि सबस्क्राईब. धन्यवाद.